नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, येत्या 12 तासामध्ये या जिल्ह्यामध्ये पावसाला सुरू होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या आज 17 तारखेला देखील वातावरण ढगाळ राहणार आहे. परंतु 17पेक्षा 18 एप्रिलला पुणे, सातारा, अहिल्यानगर तसेच कोल्हापूर या भागामध्ये वातावरण एकदम जास्त ढगाळ राहणार आहे. तसेच बीड, बार्शी, लातूर, सोलापूर या भागामध्ये देखील खूप ढगाळाचे वातावरण राहणार आहे. तसेच संभाजीनगर, लोणार, जालना, अहिल्यानगर आणि नाशिक या भागामध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि 18 तारखेला कोल्हापूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच कणकवली, सावंतवाडी या भागामध्ये पाऊस राहणार आहे. आणि इकडं पाहायला असता जतच्या काही भागामध्ये 18 तारखेला पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. येत्या 12 तासात म्हणजेच सरासरी पाहायला असता 18 तारखेला 4-5च्या टायमाला हा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि 19 तारखेपासून शेतकरी मित्र, 19 तारखेपासून वातावरणात आणखीन परत मोठा बदल झाला आहे. 19 तारखेपासून खूप असे जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि हा जोरदार पाऊस प्रथम निपाणी, कोल्हापूर या भागामध्ये एकदम जोरदार राहणार आहे. हा पाऊस जवळपास 3 ते 4 मिलीच्या आसपास निपाणी या भागामध्ये राहणार आहे. कणकवली, सावंतवाडी या भागामध्ये तसेच राजापूर, रत्नागिरी या पैठण तसेच रत्नागिरी, कोल्हापूर या भागामध्ये मधल्या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. दीड ते 3 मिलीच्या आसपास हा पाऊस राहणार आहे 3च्या टायमाला. तसेच हा पाऊस कुर्ला आणि इकडं पाहिला असता विटा या भागामध्ये, मायनी, करंजनी या भागामध्ये 19 तारखेला 3च्या टायमाला जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस परत 4-5च्या टायमाला आणखीन काही बऱ्याच भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस 4 ते 5च्या टायमाला सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये पाऊस राहणार आहे. तसेच लातूर आणि बीडच्या काही भागामध्ये, कळंब, केज या भागामध्ये 19 तारखेला पाऊस राहण्याची शक्यता आहे. लातूरचा निलंगा तसेच उमरगा या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळ राहणार आहे. तसेच सोलापूरला देखील 19 तारखेला 7च्या टायमाला अक्कलकोट आणि इचेगाव या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसं अक्कलकोटला हा पाऊस जोरदार राहणार आहे. तसेच शेतकरी मित्र, सध्या तरी आपण हा 2 दिवसाचा हवामान अंदाज सांगितला आहे. कारण रोजची रोज ताजी अपडेट आल्यानंतर हवामान हा अचूक राहतो. म्हणून आपण आता आज 2 दिवसाचा 18 आणि 19 तारखेचा हवामान अंदाज आज आपण सांगितला आहे. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये 19-20 तारखेला कशाप्रकारे पाऊस राहील आणि वातावरणात काय बदल होईल हे आपण सांगू. तरी अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.